तर सामन्याला सुरुवात होत आहे. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते खेळपट्टीवर. कॅप्टन आतिश पाटील विथ निखिल पाटील. निखिलनं सिटी क्रिकेटमध्ये पोगाव येथे जी स्पर्धा चालू आहे त्या स्पर्धेमध्ये अफलातून झेल सीमारेषेलगत टिपला होता आणि तो जो व्हिडिओ आहे तो खूप व्हायरल देखील होतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत जोडले जात आहेत माझे सहकारी समालोचक माझे परम मित्र योगेश पाटील. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं योगी. थँक्यू अजय. तर नक्कीच एक मोठी मॅच इथे मात्र पाहायला मिळेल. त्यात काही शंका नाही करत. दोन्ही संघ आपण जर पाहिले तर अगदी तुल्यवर संघ म्हणून त्याच्याकडे पाहायला जातो. चेरोबा स्पोर्ट वाशेरे आणि काही गावदेवी स्पोर्ट सापे. आतिश पाटील आणि निखिल पाटील हे दोन फलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि पारंपरिक आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकासाठी हिरामन शेलारलाच आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये नेहमीच पाहत असतोय. आणि पाहूया कशा प्रकारे सुरुवात इथे मात्र आपल्या संघाला करून देतोय. स्वतः कॅप्टन आहे आणि कॅप्टनचं मात्र या ठिकाणी पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र जबाबदारी स्वीकारतोय. द विकेटने थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न. परंतु चेंडू जर पाहिला तर उजवी एष्टी सोडून मात्र खूपच बाहेर निघून जातोय. तर स्वेर चेंडू पाहायला आपल्याला अवंतर धावीने इथे मात्र या ठिकाणी संघाचा अकाउंट ओपन होतोय. खूप छान कामगिरी याआधी या ठिकाणी केलेली आहे चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे संघानं आणि या स्पर्धेचं विजेतेपद देखील त्यांच्या नावावर आहे गतवर्षीचं. त्यामुळेच ते देखील एक वेगळं प्रेशर असतं. सातत्य टिकवून ठेवण्याचं जबरदस्त फटका जागा बनवून कव्हरच्या डोक्यावरून बॉल काढलाय. दोन दोन खेळाडू पाठलाग करतायत. तिसरा फिल्डर देखील येतोय परंतु चेंडूचा विजय होतो या रेसमध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. चेंडूच्या मिरिटप्रमाणे फटका आपण पाहिला होता. कारण आपण जर पाहिलं तर चेंडूची ऑफस्टिकला लेंथ होती परंतु की त्या ठिकाणी इनफिल्डच्या डोक्यावरून फटका आपण पाहिला. जबरदस्त कनेक्शन आणि वेगसुद्धा चांगला प्राप्त केला चेंडूमध्ये. आणि हा निघणारा पहिलाच चौकार पाहतो निखिल पाटीलच्या बॅटमध्ये. चौकारावर स्वतःचं खातं उघडलं आणि सांघिक धावसंख्या पाहू शकता आपण बिनबाद 5. आता मात्र एज लागते आणि का झेल टिपला एस्टीनच्या पाठीमागे. माय महेंद्र मागे अतिशय जबरदस्त कार्य करतोय आपल्या संघासाठी. पहिला झटका लागतो गावदेवी सापे संघाला. अफलातून झेल पाहायला मिळाला. खरं तर विकेट किपर थोडासा पहिले डावीकडे जात होता कारण चेंडू थोडा आतमध्ये येत होता. मात्र नंतर पाहिलं की बाहेरची कडा लागली. लगेच आपल्या उजवीकडे जाऊन एका हाताने झेल समाप्त केलाय महेंद्र मागेनं. जबरदस्त कॅच पाहायला मिळाली आणि निखिलची खेळी संपुष्टात आली आहे. पहिला झटका खूप लवकर लागताना दिसतोय आपल्याला आई गावदेवी सापे संघाला. धावसंख्या 1-5. नक्कीच अशा प्रकारची रणनीती मी कधी पाहत नाही गावदेवी सापे संघाची. कारण प्रथमतःच मी निखिलला ओपनिंगसाठी पाहतो या ठिकाणी सलामीवीर म्हणून पाहतो या. कारण त्याच्याकडे अपेक्षा नक्कीच या ठिकाणी संघटनाने केल्या होत्या परंतु नक्कीच त्या अपेक्षा मात्र यासारखं परफॉर्मन्स मात्र पाहायला मिळालं नाही. आणि तसं देखील आपण त्याला जास्त गोलंदाजीमध्ये चांगलं कार्य करताना पाहिलेलं आहे. भावेश आलाय डावखुरा फलंदाज. यॉर्करचा प्रयत्न होता मात्र दिशा थोडीशी भरकटली गेली. डाव्याष्टीच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. वाईटचा इशारा. ही दुसरी अवांतर धाव मिळते सापे टीमला. धावसंख्या 1-6. यानंतर होणारा सामना असेल तळोली स्पोर्ट्स विरुद्ध जय हनुमान वाहुली. नक्कीच अजून एक कारण असू शकेल जे की हा 5 षटकांचा सामना आहे आणि त्याचप्रमाणे कुठे रणनीतीमध्ये थोडंसं चेंजेस पाहायला आपल्या बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. अतिशय जबरदस्त या ठिकाणी कनेक्शन. भावेशच्या बॅटमधून मात्र फटका पाहायला मिळतो. या पंतांच्या इशाऱ्याची नक्कीच प्रतीक्षा आपण करतोय. एक्स 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर बाहेर जातोय 4 धावांसाठी.
खूपच छान इथे मात्र फटकेबाजी करतोय भावेश, कारण आतापर्यंत 2 चेंडूंना सामोरे गेला आणि दोन्ही चेंडूवर आपण जर पाहिलं तर खूपच छान फटके इथे मात्र ठिकाणी खेळतोय. 2 चौकाराच्या साडे 8 धावांवर खेळतोय वैयक्तिक. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने वळतोय. डॉट चेंडू पाहायला आपल्याला आणि नक्कीच आपण धावसंख्या पाहू शकता आपण या ठिकाणी एक बाद 14. एक अनाऊन्स आहे की जय महाराष्ट्र बोरगाव संघ आपण कुठेही जाऊ नका, कारण याच्यानंतर कदाचित तुमचा सामना सुद्धा असू शकेल. हो, यावेळेस चांगला बॉल होता, मात्र नशिबाची साथ मिळते. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला बीट करून निघून जातोय अतिशय वेगानं सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार. आपल्याला पाहायला मिळतो तब्बल 18 धावा इथे मात्र हिरामनने खर्च केल्या. एक विकेट नक्कीच प्राप्त केला, परंतु नक्कीच धावांवर मात्र त्याला ब्रेक लावता आला नाही आणि एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला गावदेवी सापे संघ पाहायला मिळतोय. खूपच दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. आई गावदेवी सापी संघाचे टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना 18 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस एक गडी जरूर बाद झालाय, मात्र खूप वेगानं धावा जोडल्या जात आहेत. तब्बल 4 चौकार पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. थोडासा गोलंदाज अनलकी राहिला, शेवटच्या बॉलवर आउटसाईड एज लागली होती, परंतु शॉर्ट थर्डमॅन आणि विकेटकीपरच्या मधून बॉल अतिशय वेगाने निघून गेला 4 धावांसाठी. या ठिकाणी आपण पाहतो की आउटफील्ड थोडीशी बंपी देखील आहे, वर खाली देखील आहे, त्यामुळेच फिल्डिंग करणं थोडं जास्त चॅलेंजिंग आहे या मैदानावर. चेंडू बऱ्याचदा फिल्डरच्या समोरून वळण घेत असतो किंवा ऑकवर्ड बाउन्स देखील पाहायला मिळत असतो, त्यामुळेच चेंडूला अडवणं थोडंसं कठीण होत असतं. नवीन षटक टाकण्यासाठी माइटी महेंद्र मागे सज्ज होतोय. नक्कीच पीटीचं दुसरं षटक असणार आहे. इथे मात्र शॉर्टपिच चेंडू होता, फुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, हिरामन शेलार चेंडूच्या खाली, झेल ड्रॉप होते, परंतु निकीचा बॅकअप चांगला आहे, उज्ज्वल आहे त्या ठिकाणी. चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळते, परंतु 2 धावा मात्र आपल्या संघासाठी मात्र वाचू शकले नाही. 2 धावा फलंदाजांनी इथे मात्र पूर्ण केल्या. एक संधी निर्माण झाली होती असं वाटलं ते निकीच अतिश पाटीलला मात्र महागारी परतावा लागेल, कारण डीपमध्ये पाहिलं तरी आउटफील्डचा एक जबरदस्त खेळाडू म्हणून त्याचे पाहिला जातोय, परंतु त्याच खेळाडूकडनं मात्र चूक पाहायला मिळते. धावसंख्या 20 धावा धावफलकावर. संधी चालून आली होती त्या ठिकाणी, मात्र संधीचं सोनं करता आलं नाही फिल्डरला. हो, यावेळेस लॉफ्ट करायचा होता ऑन साईडला, चेंडू बॅटवर घेता आला नाही, पायावर आदळलाय. लेग पायचा इशारा करतायत पंच. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. पंच शशांक पाटील आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळत आहेत, मॅन फ्रॉम डोंबिवली, आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आहेत मॅन फ्रॉम भादवड गोकुळ पाटील. दोन्हीही व्यावसायिक पंच या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली पंचगिरी सर्वच पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. महेंद्र मागेसाठी पारितोषिक आलेलं आहे. जर त्याने हॅट्रिक पूर्ण केली तर रोहित बजागे किरवली यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं रोख पारितोषिक. हो, नक्कीच माहिती महेंद्रचे ते खूप मोठे फॅन आहेत, कारण आपण जर पाहिलं असेल पहिल्या दिवसामध्ये सुद्धा त्यांच्याकडनं पारितोषिक खेळाडूंना लावण्यात आलं होतं. म्हणजे क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत, तर जास्त वेळ दौडू नका, खेळ तुम्ही सातत्याने सुरू ठेवायचा आहे. माहिती पुन्हा एकदा इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु निकीत डिक कव्हरच्या दिशेने मात्र खेळाडू सज्ज आहे. एक धाव पूर्ण केली आणि एकच धावावर मात्र समाधानी मानावं लागते. धावसंख्या 22 धावा. तर नक्कीच आपण तर दुसऱ्या षटकाचा विचार करता नक्कीच एक झेल सुद्धा ड्रॉप झाला. एक चांगला षटक हाताळतोय पहिल्या षटकाच्या दृष्टिकोनातून, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल हिरामनने 18 धावा खर्च केल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये कुठे त्या धावांवर पूर्णपणे ब्रेक लावण्याचं काम करतो या माइटी महेंद्र. दोन्ही गोलंदाजांची आपण तुलना केली तर गोलंदाजी ॲक्शन असेल किंवा चेंडूचा वेग, दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. दोघांची स्टाईल देखील भरपूर वेगळी आहे. महेंद्र थोडा स्लो गोलंदाजी करतोय. हा, यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा बॉल होक केलाय, जबरदस्त फटका, चेंडू निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार. नक्कीच अजय, या सत्रामध्ये पहारे इथे एक स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये काय आतिश पाटीलने फलंदाजी केली होती. जवळपास 5 चेंडूमध्ये 5 षटकाराचा तिथे पाऊस पडला, परंतु शेवटच्या षटकी मात्र त्या संघाने मात्र तो सामना गमावला. आणि या सत्राचा आपण जर विचार केला तर आतिश पाटील भन्नाट फॉर्ममध्ये आहे आणि त्याचं चालतं उदाहरण आपल्याला या फटक्यामध्ये पाहायला मिळते. चेंडूला टर्न होऊन दिलं, चेंडूला येऊ दिलं, नक्कीच जबरदस्त कनेक्शन. परफेक्ट हुक शॉट पाहायला मिळाला.
यावेळेस आतमध्ये बॉल आणला होता, क्विकेट डिलिव्हरी, एक चौटी धाव कंप्लीट केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, मात्र तरी देखील एक धाव कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावते 1 बाद 29. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेली आहे आई गावदेवी सापे संघाची. कुठेतरी आता प्रेशर जे आहे ते गोलंदाजांवर असणार आहे, वाशिरी टीमवर असणार आहे. हो नक्कीच आहे, कारण वाशिरा संघाचा आपण तर या सत्राचा परफॉर्मन्स पाहिला तर नक्कीच मी कॅप्टन सुद्धा विचारलं की कुठेतरी कमकुवत आहे हा संघ माघारे, परंतु ही क्षमता आहे या संघामध्ये की कोणत्याही क्षणी हा संघ कमबॅक करू शकेल, परंतु या मॅचमध्ये गोलंदाजांना मात्र कमबॅक करावं लागेल. अगदी बरोबर. यावेळेस मात्र वरची कडा लागली आहे आणि नशिबाची साथ मिळते. चेंडू शॉर्ट फाईनलेगच्या वरून निघून जातोय, लॉंग स्टॉप सीमारेषेचा वेध घेतोय. 2-2 खेळाडू चेंडूच्या पाठी मागे, चेंडू सीमारेषा पार, नशिबाचा चौकार. भावेशच्या बॅटमधून निघालेला हा चौथा चौकार आहे. चौकारांमध्ये डील करतोय आणि 2 वेळा असं घडलंय की एज लागल्यानंतर देखील चेंडू सीमारेषे बाहेर गेलाय. एकदा आउटसाइड एज होती आणि आता आपण पाहिलं की वरची कडा लागली होती, मात्र नशिबाची भरपूर मोठी साथ त्याला मिळते. 17 धावांचं योगदान आतापर्यंत त्याने दिलंय. आतिशने एका षटकाराच्या सहाय्याने 9 धावा जोडलेल्या आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावर, 1 गडी बाद अशी स्थिती आहे आई गावदेवी सापे संघाची. अगदी मजबूत स्थिती ते मात्र पाहायला मिळते, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा जोडल्या आणि या ओव्हरमध्ये तब्बल 15 धावा जोडल्या. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते, कारण निखिल 4 धावांवर बाद झाला होता, परंतु त्यानंतर अतिश आणि भावेश खूपच छान फलंदाजी करत असताना येणाऱ्या फलंदाजामध्ये आपण जर विचार तर सिक्सर किंग म्हणून त्याला नक्कीच पाहिलं जातोय सापे संघासाठी अक्षय पाटील आहे. त्यानंतर अक्षय सुद्धा की चांगली फलंदाजी करू शकतोय, परंतु त्याची उपस्थिती नाही आहे या मॅचमध्ये. काही कारणास्तव मात्र तो आला नाही. निश्चितच आज मला वाटतं भगवान देखील संघात नाही आहे, जो एक चांगला अष्टपैलू आणि जुना जाणता खेळाडू आहे, तर त्याची देखील अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. परंतु हे 2 खेळाडू फार महत्त्वाचे आहेत सध्या खेळपट्टीवर. एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते आपल्याला आतिश पाटील आणि भावेश या 2 फलंदाजांच्या मध्ये. तर ह्या 2 फलंदाजांवर मोठी जबाबदारी देखील आहे, कारण काही महत्त्वाचे खेळाडू टीममध्ये नाहीत. यानंतर अक्षयवर जरूर जबाबदारी असणार आहे. उज्ज्वल नवीन षटक टाकण्यासाठी सज्ज. पहिला बॉल येत आहे. विकेट किपर चेंडूच्या खाली लीडिंग एज आणि फलंदाज बाद होईल या ठिकाणी. आतिश पाटील, बिग विकेट. खूपच मोठी विकेट इथे मात्र प्राप्त करतोय उज्ज्वल. आपल्या पहिल्याच चेंडूवर मोठी उपलब्धी इथे मात्र या ठिकाणी साकारतोय आणि उज्ज्वलने जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर रोहित बजागे याचकडनं 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे. तर अतिशय बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी आपण जर पाहिलं तर एक षटकार नक्की त्याच्या बॅटमध्ये पाहिला. फक्त 9 धावांचं योगदान दिलं, 4 चेंडू सामोरा गेला आणि नवीन फलंदाज आता मात्र एंटर होते मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वर अक्षय पाटील. तगडा फलंदाज आहे आणि तगडे फटके नेहमीच त्याने खेळलेले आहेत. षटकारांचा बऱ्याचदा पाऊस त्याने पाडलेला आहे. साफे संघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर बऱ्याच स्पर्धांमध्ये मी पाहिलेलं आहे की 2 ते 3 राऊंडपर्यंत चांगली कामगिरी असते, मात्र दिवसाच्या शेवटच्या सामन्यामध्ये बऱ्याचदा हा संघ पराभूत झालेला आहे. सध्या तरी हा पहिल्या फेरीतील सामना आहे. स्विंग अँड मिस टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला आणि थोडीशी मुवमेंट देखील पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करतोय या ओव्हरमध्ये उज्ज्वल शेलार. आणि की तो अगदी चांगला उल्लेख केला अजय, कारण शेवटच्या क्षणामध्ये आपण जर पाहिलं तर हा संघ कुठेतरी प्रेशर घेतो आपल्या स्वतःवर आणि नक्की त्या प्रेशरमध्ये मात्र हा संघ मात्र बाहेर निघत नाही. आता मात्र अंदाजून फटका पाहायला म्हणतोय. काय षटक आतापर्यंत उज्ज्वलचं पाहतोय. तब्बल 3 चेंडू इथे मात्र फेकले, 1 धाव खर्च केले नाही, 1 विकेट्स प्राप्त केला आणि मात्र या ओव्हरमध्ये कुठेतरी या फलंदाजाच्या बॅटमध्ये तब्बल आपण 4 चौकार पाहिले. तोच फलंदाज आता मात्र थोडंसं स्ट्रगल करतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय. चेंडूच्या मेरिटवर आता मात्र फटकेबाजी केली जात नाहीये, त्यामुळेच थोडासा स्ट्रगल करताना दिसतोय उज्ज्वलच्या विरोधात डावखुरा फलंदाज भावेश पाटील. धावसंख्या स्थिर आहे, स्थगित आहे, 33 धावा. ओहो, सुरेख बॉल पुन्हा एकदा. चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅनला. खूपच फाईन चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता होते. भरपूर प्रेशर वाढलेलं दिसतंय फलंदाज भावेशवर. ज्या कमबॅकची आवश्यकता होती, ज्या षटकाची आवश्यकता होती, तो षटक इथे मात्र उज्ज्वल साकारतोय. असं वाटतं की जणू काय मिडल षटक हाताळण्याच्या वाटेवर इथे मात्र वाटचाल करतो की काय. 4 चेंडू इथे मात्र फेकले, 1 धाव खर्च केले नाही. अजून एक डॉट चेंडू,
एज लागते आणि चेष्टांच्या पाठीमागे चांगला झेल टिपला जातोय विश्वास मागेकडनं. हा दुसरा झटका आपण जर पाहिलं तर अतिशय रूपाने लागला होता आणि मात्र तिसरा झटका लागतोय भाभेच्या रूपाने फलंदाज बाद. किरशी खरी किरीटा परी किरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा. की धाव खर्च केले नाही आणि मात्र हा षटक जर मात्र मिळून जर मात्र या ठिकाणी निघाला तर किरण शेलार याचकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. आणि या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर हा तिसरा दिवस आहे. आत्तापर्यंत कुठल्याही गोलंदाजाला मेडन षटक हाताळता आलेला नाही. 2 फलंदाजांना देखील बाद केलंय आणि एकही धाव आत्तापर्यंत खर्च केलेली नाही. अप्रतिम नेत्रदीपक गोलंदाजी, भेदक भीषण मारा पाहायला मिळतोय उज्ज्वलच्या माध्यमातून. अरबाज आलाय, स्विंग अँड मिस, डॉट बॉल आणि याचबरोबर हे मेडन षटक, डबल विकेट मेडन. ग्रेट पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम उज्ज्वल शेलार. 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या 3 बाद 33. 3चे आकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकं, 33 धावा, 3 गडी बाद. जबरदस्त या ठिकाणी कौतुकास्पद कामगिरी आणि मात्र किरण शेलारच्या अकाउंटमधून आता मात्र नक्कीच 500 रुपये कमी होतील. आणि एक मात्र गोष्ट लक्षात ठेवायची आहे किरण, की तुम्ही ज्यावेळी पारितोषिक देणार आहात त्यावेळी तुमची नक्की GST ते मात्र कट केली जाणार आहे, कारण आता मात्र ऑनलाईनचा जमाना आहे. तर खूपच छान गोलंदाजी, खरोखरच कौतुक करावं असं नक्कीच या ठिकाणी कार्य केलेलं आहे उज्ज्वल शेलारने. खूपच छान गोलंदाजी. सुरुवातीलाच पहिल्याच बॉलवर त्याने मोठा अडसर दूर केला, तो म्हणजेच आतिशचा, जो खूपच घातक ठरू पाहत होता. एक षटकार देखील त्याने ठोकला होता. 9 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर भावेशला अक्षरशः हैराण करून सोडलं. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेनं कट होत होते. खरं तर राऊंड द विकेटचा मारा डावखोऱ्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात तो करत होता. हवेत चेंडू आत येत होते, मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेर निघत होते. छान गोलंदाजी आणि लेंथ खूप चांगली मेंटेन केली संपूर्ण षटकामध्ये. लाईन देखील वाखाणण्याजोगी. नवीन षटक घेऊन महेंद्र मागे. महेंद्रचं हे दुसरं षटक. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा दिल्या. हा बॉल आतमध्ये आणलाय, मात्र डाव्या एष्टीच्या थोडासा बाहेर निघून गेलाय. पाहूया काय घडतंय त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. शॉट फाईन लेगचा फिल्डर चेंडूवर पोहोचलाय आणि पंचांचा इशारा येतोय वाईडचा. अजय, कुठेतरी हा तुला निर्णय योग्य वाटतो की ज्या गोलंदाजाने मेडन षटक हाताळलं त्या गोलंदाजाला कुठेतरी 2 षटकं देणं गरजेचं होतं, परंतु या ठिकाणी मायटे महेंद्रला मात्र ठिकाणी कॅप्टन दुसऱ्या स्पेलला इथे मात्र बोलवलेला आहे. किती योग्य तू मानू शकशील हा निर्णय? आता जो काही निर्णय घेतलेला आहे तो योग्य करून दाखवावा लागणार आहे कॅप्टनला आणि विशेषतः गोलंदाजाला. परंतु तसं पाहायला गेलं तर एक अयोग्य निर्णय वाटतोय. असं वाटत होतं की शेवटचं षटक उज्ज्वल हाताळेल, परंतु त्याला आता संधी मिळणार नाही. लेग कटर चांगला बॉल होता. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. अरबाज खेळपट्टीवर आलाय तेव्हापासून मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र 2 निर्धाव चेंडू अरबाजने खेळून काढलेले आहेत. धावांचा वेग अक्षरशः मंदावलाय. मागचं षटक तर मेडन निघून गेलं. धावसंख्या 35. यावेळेस उंच उडवलाय चेंडू, फक्त उंचच गेलाय, जास्त लांब जाणार नाही. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. काय गरज होती. समोरून क्षेत्ररक्षक आले होते 2-2, त्यांच्यासाठी चांगली संधी होती, मात्र महेंद्रने प्रयत्न केला. त्याचा झेल नव्हता असं मला वाटतंय, कारण तो खूप दुरून आला होता आणि सरते शेवटी कॅच ड्रॉप. हो, नक्कीच असं वाटतं की त्या खेळाडूच्या तोंडातून घास येते मात्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला माहिती महेंद्रने, आणि मात्र नक्कीच दोघांनाही घास खाता आला नाही. लाभ मिळतो इथे मात्र नक्कीच कुठेतरी जीवनदान मिळतं या अरबाजला. खरं तर कॉल आधीच दिला होता महेंद्रनं एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरला, परंतु एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरसाठी खूप सोपा झेल हा होता. महेंद्रसाठी अवघड झेल होता. झेल टिपण्याचा प्रयत्न केला आणि त्यात अनसक्सेसफुल ठरतोय महेंद्र मागे. एक धाव आली या बॉलवर. धावसंख्या 36. अजूनही आपण पाहिलं तर एकूण 9 चेंडू या इनिंग्समध्ये शिल्लक आहेत. तर कुठेतरी 15 ते 20 धावा किमान जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण वाशिरे संघ खूपच बलाढ्य संघ आहे. चांगली बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे आहे. यावेळेस जबरदस्त टायमिंग साधलंय. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, सुरेख फटका. अक्षयच्या बॅट मधून निघतोय हा दणदणीत षटकार. ज्या दिशेने ज्या फटका खेळायचा होता त्या दिशेने मात्र पूर्णपणे अगदी स्थिरपणाने उभा होता फलंदाज, आणि ज्यावेळेला टायमिंग झालं नक्कीच स्वतःवर कॉन्फिडन्स होता की हा चेंडू मात्र नक्कीच सीमारेषेच्या पलीकडे जाईल, आणि मात्र कुठेतरी धावसंख्या संत तरी येत होती, परंतु या षटकाराने आता मात्र एक नवीन ऊर्जा फलंदाजामध्ये नक्कीच निर्माण होणार आहे. कारण आपण धावसंख्या आता पाहिली तर 42 धावांचा आकडा आता मात्र पाहायला मिळतोय. माहिती पुन्हा एकदा
इथे मात्र चेंडूमध्ये वेग कमी केला, अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय. मिडविकेटला खेळाडू सज्ज आहे हिरामन शेलार, परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू निघून जाईल. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार अक्षय पाटीलच्या बॅटमधनं. युगाचा घडतंदार यवन चाकरी करी सरदार थँक्यू टीजे. पहिला षटकार ठोकणं सोपं होतं कारण ओव्हरपिच बॉल होता. हा बॉल मात्र ओव्हरपिच नव्हता, थोडासा मागे टप्पा ठेवला होता गुडलेन क्षेत्रामध्ये आणि स्लोवर डिलिव्हरी, ती बॉल टर्न देखील झाला होता त्या ठिकाणी, मात्र वेट केला बॉलचा, थोडीशी बॅट थांबवून ठेवली आणि त्यानंतर काय जबरदस्त एक्झिक्युशन पाहायला मिळालं. शॉर्टआर्म पुल केला, बॉल फेकून दिला डीप मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत अक्षयच्या बॅटमधून आणि का त्याला सिक्सर किंग म्हणून संबोधलं जातं ते आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचले, चांगली धावसंख्या जरूर पाहायला मिळते. अजूनही 7 चेंडू तब्बल इनिंग्समध्ये शिल्लक आहेत. माइटी महेंद्र अंडर प्रेशर, पुढचा बॉल घेऊन राईट मोर द विकेट. आपटी दिली यावेळेस, हुक केलाय बॉल, शॉर्ट फाईन लेगच्या वरून बॉल निघून जातोय, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन्स. नक्कीच अजय, मी अगोदर तुला प्रश्न विचारला होता की ज्या गोलंदाजाने मेडन षटक हाताळले त्या गोलंदाज 2 षटकं का दिली नाही. ओव्हर इथे मात्र नक्कीच षटक समाप्त झालेला आहे. या ओव्हरमध्ये 2 वाईट चेंडू फेकलेले आहेत. येस, ओके, 1 चेंडू शिल्लक आहे. ओके, थोडंसं करेक्शन आहे. पहिला चेंडू वाईट आहे, त्यानंतर डॉट चेंडू आलाय, त्यानंतर एकेरी धाव, 2 षटकार. ओके, एक चेंडू शिल्लक आहे. ओके, कारण या ठिकाणी 2 डॉट चेंडू लिहिलेले आहेत. ओके, थोडंसं करेक्शन आहे, माफी असावी. तर नक्कीच धावसंख्या आपण जर पाहिली तर या ठिकाणी 52 धावा, 50 धावसंख्या इथे मात्र पाहायला मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. येस, कारण मी देखील उल्लेख केला होता की अरबाजने 2 डॉट चेंडू खेळलेले आहेत, परंतु 1 डॉट चेंडू त्याने मागच्या षटकामध्ये खेळला होता, त्यामुळेच थोडीशी गफलत झाली होती या ठिकाणी. काही हरकत नाही, अशा गोष्टी होत असतात. यावेळेस बाहेरची कडा लागली आहे, बॅकवर्ड पॉईंटला चांगले क्षेत्ररक्षण, सिंगल येईल या बॉलवर. खूपच महागडं षटक महेंद्र मागेचं समाप्त होतोय. 2 षटकांमध्ये तब्बल महेंद्रने 35 धावा खर्च केल्या, खूपच महागडी गोलंदाजी. 4 षटकांची समाप्ती, सापे संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 बाद 53. तर नक्कीच आपण जर पाहता 2 षटकामध्ये तब्बल 33 धावा होत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये मात्र उज्ज्वलने एकही धाव खर्च केली नाही. मेडन षटक हाताला 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि हा षटक आपण जर पाहिला तर अगदी धावांचा पाऊस इथे मात्र पाहायला आपला तब्बल 20 धावा इथे मात्र या दोन्ही फलंदाजाने मात्र जोडल्या. अजून एका षटकाचा खेळ आपण पाहणार आहोत, तर लगेच जास्त विलंब आपण करू नका, क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला अजून एक मोठी मॅच पाहायला मिळेल. जय हनुमान वाहुली आणि तलवली स्पोर्ट तलवली, दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. कुठेतरी रणनीतीमध्ये चूक घडलेलीच आहे वाशिरे टीमच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने महेंद्रला दुसरं षटक देण्यात आलं, पहिलं षटक महागडं राहिल्यानंतर देखील त्याच्यावर विश्वास दाखवला कॅप्टनने, मात्र विश्वासाला कुठेतरी तडा गेलाय असंच म्हणावं लागेल. कारण उज्ज्वलनं अप्रतिम मारा केला होता, मेडन षटक टाकलं, 2 गडी बाद केले, तर कुठेतरी त्याचा तो हक्क देखील होता असं मला वाटतं की त्याने 2 षटकं टाकली पाहिजे होती, परंतु तसं काही घडताना दिसत नाहीये. 5 षटकांची मॅच आहे, फक्त एकच गोलंदाज 2 षटकं टाकू शकतो. नक्कीच कॅप्टनला असं सुद्धा वाटलं असेल की उज्ज्वलपेक्षा जास्त अनुभव माइटी महेंद्रकडे आहे आणि तो अनुभव कदाचित या ओव्हरमध्ये मात्र तो झोकू शकेल, परंतु की तसं काही घडलं नाही. क्रिकेटमध्ये जर त्याला काही महत्त्व नाही. शेवटचं षटक आहे नितीन आणि पहिला चेंडू आपण जर पाहिलं तर थोडंसं स्वेर चेंडू पाहतोय, कारण उजवीष्टी सोडून मात्र चेंडू निघून जातोय. पंचाच्या दोन्ही हात समांतर वाईटचा इशारा, वंत धावसंख्येत भर होते, धावसंख्या पुढे जाते 54 या आकड्यावर. त्याचप्रमाणे दुर्गेश भुईर आपणास विनंती आहे की आपण आयोजकाशी संपर्क साधायचा आहे. कुटुंबाचा चेंडू पुल करतोय आणि सक्सेसफुल बिगिट, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. काय जबरदस्त फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटील. आल्यापासून त्याने घणाघाती प्रहार केलेत, आतापर्यंत 5 चेंडूंचा सामना केलाय, 3 षटकार त्याच्या बॅटमधून निघालेत आणि 1 चौकार, एकूण 23 धावांचं योगदान दिलंय. जबरदस्त इनिंग्स आपल्या टीमसाठी खेळत असताना अक्षय पाटील.
म्हणूनच तर अजय या खेळाडूला सिक्सर किंग ऑफ सापे म्हणून संबोधला जातो. या दरम्यान आईगाव देशभर सापे संघाला आणि या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत सापे गावावरून विलासजी बजागे याचकडनं. नक्की तुमचं मी सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अनेक क्रीडारसिक ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याशी जोडलेले आहेत आणि अनेक संख्येने क्रीडारसिक या स्पर्धेमध्ये आपण पाहिले तर इथे मात्र उपस्थित झालेले आहेत. तर मी सर्वांचं मनापासून गणेश बजागे आणि भावेशपट किरवली यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. कारण कुठली स्पर्धा असेल अजय तर नक्की त्या क्रीडा प्रेमींपेक्षा मात्र कुठली मोठी स्पर्धा नसेल. कारण तुमची उपस्थिती असेल तर त्या नक्कीच क्रीडा एखाद्या स्पर्धेला खूप पुढे घेऊन जाण्याचं कार्य होत असतो. या आता मात्र कुठेतरी बेस्ट टाईम फटका पाहायला मिळतो. थोडंसं जास्त लवकरच इथे मात्र शॉर्ट पिकअप केला अक्षय पाटीलने आणि तिथे मात्र पूर्णपणे बीट होतोय. पहिले 3 गोलंदाज जर आपण पाहिले तर अनुभवी गोलंदाज होते, मात्र आता एक युवा गोलंदाज गोलंदाजी करताना दिसतोय नितीन. पुढचा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, ओव्हर पिच बॉल सरळ बॅटनं लॉफ्ट केलाय, मात्र उंची जास्त आहे फटक्यामध्ये, एलिव्हेशन अधिक आहे, अंतर मिळत नाही आणि जबरदस्त कॅच लॉंग ऑन क्षेत्र अक्षय पाटील. खूप जास्त उंची गाठली होती चेंडूने, त्यामुळेच लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करता आली नाही. खरं तर संधी छान चालून आली होती पुन्हा एकदा अक्षयकडे, मात्र स्वतःशी थोडासा निराश असेल, परंतु तरी देखील अप्रतिम बॅटिंग केल्यानंतर तो बाद झालाय. 23 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. संघाची धावसंख्या 4 बाद 60. शेवटचं षटक मार्गस्थ असताना नवीन बॅट्समन सचिन खेळपट्टीवर आलाय. स्ट्रायकिंग एंडला अरबाज. अकुटप्याचा बॉल अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीनं हा हुक शॉट पाहायला मिळतोय. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळाली आहे. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 61 या आकड्यावर जाऊन पोहोचली. खूप चांगली धावसंख्या म्हणता येईल आईगावदेवी सापे टीमसाठी, परंतु चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे टीमकडे देखील जबरदस्त फायर पॉवर आहे बॅटिंगमध्ये, त्यामुळेच हा सामना खूप रंगतदार होईल असं वाटतंय. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत, 2 चेंडू शिल्लक. जबरदस्त टायमिंग, स्टँड अँड डिलिव्हर, बॉलला फेकून दिला यावेळेस वायडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरेला. पाकाचे महिन्यानी येईन मी. काय जबरदस्त फटका योगेश पाहायला मिळतोय. सचिनच्या बॅट मधून खडे खडे बॉल लॉफ्ट केला होता आणि अगदी सहज सीमारेषा क्लिअर केली आहे. हो, आणि आता मात्र आपण धावसंख्या जर पाहिली तर कुठेतरी डेंजर झोनकडे वाटचाल करते. तब्बल 67 धावा धावफलकावर आणि नक्कीच हे चित्र पाहिल्यानंतर संकेत माले याचकडे सुद्धा आईगावदेवी सापे संघाला मात्र बेस्ट ऑफ लक आलेले आहेत. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. या ठिकाणी सुद्धा चांगला एलिव्हेशन आहे आणि चेंडू निघून जाईल मिडविकेटच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि नक्कीच पहिल्या डावाचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. थँक्यू डीजे. पहिल्या डावाचा खेळ इथे मात्र समाप्त. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 4 गडी बाद 73 धावा. 74 धावांचं खूप मोठं आव्हान असेल चिरोबा स्पोर्ट वाशिरा संघासमोर. त्या आव्हानाचा पाहूया कशा रीती पाठला केला जाईल. तत्पुरते आपण पुढील सामन्याची आपण नाणेफेकीकडे बोलत आहोत. तलवली स्पोर्ट तलवली संघ आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण आयोजकाशी संपर्क साधायचा आहे. दमदार बॅटिंग प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे या पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये. आई गावदेवी सापे टीमच्या माध्यमातून विशेषतः कौतुक करावं लागणार आहे. अक्षय पाटीलचं 23 धावांची जबरदस्त खेळी केली, मात्र त्याला चांगला प्लॅटफॉर्म दिला होता भावेशनं, ज्यानं 17 धावांचं योगदान दिलं. तसेच 12 धावा शेवटच्या 2 चेंडूंवर 2 षटकार ठोकले सचिननं. चांगलं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. 74 धावांचं टार्गेट आहे 5 षटकांमध्ये चिरोबा स्पोर्ट्स वाशिरी टीम समोर. खिजर आपण टॉस केले ना प्लीज थोडंसं फास्ट या, कारण आपण नाणेफेकी लगेच या ठिकाणी करू जेणेकरून कुठल्याही प्रकारे खेळायला मात्र या ठिकाणी उशीर होणार नाही. आणि जय हनुमान वाहुली संघाचा कॅप्टनला सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा आलेले आहेत. येस, नो डाऊट. तर दोन्ही संघामध्ये नाणेफेकी होणार आहेत. तलवली स्पोर्ट तलवली आणि जय हनुमान वाहुली या 2 संघामध्ये.
स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं जय सावरीदेव चषक 2020 किरवली भिवंडीमध्ये. आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असणार आहे तलवली स्पोर्ट्स तलवली विरुद्ध जय हनुमान वाहुली. त्या सामन्याची नाणेफेक आपण या ठिकाणी आम्ही टॉस बॉक्समध्ये करणार आहोत. किरवलीचे माजी उपसरपंच सन्माननीय दशरथ बजागे आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ बजागे यांना विनंती करतो आपण यायचं आहे. आपल्या उपस्थितीत या सामन्याची नाणेफेक केली जाईल. तर दोन्ही संघांचे कॅप्टन्स देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. एका बाजूला भावेश स्पोर्ट्स किरवली आणि गणेश बजागे यांची प्रतिमा तुम्हाला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला सावरीदेव चषक 2020. तर सावरीदेव चषक किंवा तुम्ही भावेश स्पोर्ट्स किरवली असा कॉल द्यायचा आहे. खिजर कॉल देत आहेत. भावेश स्पोर्ट्स किरवली असा कॉल आहे तलवली टीमच्या कॅप्टनच्या माध्यमातून आणि भावेश स्पोर्ट्स किरवलीच आलेला आहे. तर टॉस तळवली संघाने जिंकलेला आहे. सामना प्रत्येकी 5 षटकांचा असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. टॉस विनिंग कॅप्टनला आपण पारितोषिक देत आहोत आणि ते पारितोषिक आहे थम्सअप जे सन्माननीय काशीनाथ शिवराम बजागे यांच्या माध्यमातूनच आम्हाला लाभलेलं आहे. ग्रामपंचायत सदस्य किरवली त्यांच्याच शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय आणि आमणेपाडा गावचे उद्योजक संदीप पाटील यांच्या माध्यमातून आकर्षक कॅप आहे. दोन्ही मान्यवरांचे आभार व्यक्त करतोय आपण. व्यासपीठाची शोभा वाढवावी. थैंक यू सो मच. खिजर काफ़ी दिनों बाद इस मैदान पर खेलने का अवसर मिला है, क्या कहोगे? बहुत अच्छा लग रहा है। कम से कम 7 से 8 साल के बाद यहाँ खेलने आए हम। टॉस जीता है आपकी टीम ने, अब क्या निर्णय है? बैटिंग करेंगे। बैटिंग करने का निर्णय है. ज़्यादातर हमने देखा है कि टीमें फील्डिंग करना पसंद करती है डे मैचेस में. आपने बल्लेबाजी क्यों चुनी है? सर फॉर्म में नहीं चल रहे थोड़ा, तो जितना हो सके ज़्यादा से ज़्यादा रन करने की कोशिश करेंगे और कम बैक करेंगे। जी हाँ, कमबैक करने की कोशिश होगी आपकी टीम की. तो क्या लग रहा है कि कितना स्कोर, अच्छा स्कोर हो सकता है? कौन से बल्लेबाजों से आपके अलावा आपको उम्मीद है? सब बैट्समैनों से उम्मीद है जितना हो सके सब कंट्रीब्यूट करेंगे तो मैच अच्छा ही से जीतेंगे। थँक यू सो मच. हमसे बातचीत करने के लिए आपको हार्दिक शुभकामनाएं. वाहुली संघ तुम्ही टॉस जिंकला तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंग. आणि फिल्डिंगच करायची आहे. अगदी मनासारखं घडलेलं आहे. तर दुपारचं सत्र सुरू झालंय. कडक ऊन आहे. ते पाहता कुठेतरी असं वाटतंय की फलंदाजासाठी चांगलं पोषक वातावरण आहे. मात्र तुमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत. कुठल्या गोलंदाजांकडून विशेषतः पहिल्या 2 ओव्हरमध्ये तुम्हाला जास्त कुठेतरी पाहायला गेलं तर संधी आहेत आणि काय वाटतं की कुठले गोलंदाज जे चांगली गोलंदाजी करतील, कोणाकडून जास्त अपेक्षा आहेत? माझ्या स्वतःकडनंच अपेक्षा आहे. क्या बात आहे. स्वतःवरच जबाबदारी घेतलेली आहे. आणि मग काय वाटतं या स्पर्धेबद्दल? भावेश स्पोर्ट्स किरवली संघाबद्दल काय बोलाल? खूप छान आयोजन केलेलं आहे आणि 5 ओव्हरचा सामने खेळवतात ते खूप चांगली गोष्ट आहे. निश्चितच. थँक्यू सो मच आमच्याशी बोलण्यासाठी. तुम्हाला देखील हार्दिक शुभेच्छा. तर टॉस तलवली संघाने जिंकलेला आहे आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच अजय. तर नक्कीच दोन्ही संघाच्या कॅप्टनने मात्र चांगलं मनोगत व्यक्त केलं, परंतु वाहुली संघाच्या कॅप्टनने स्वतःवरच जबाबदारी स्वीकारलेली आहे. तर पाहूया ती जबाबदारी किती पूर्ण पार पाडेल नेक्स्ट मॅचमध्ये. इथे मात्र हलक्यामध्ये चिक करतोय चेंडू, थोडा वेळ हवेत होता, परंतु नक्कीच कोणताही क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला नाही. सेफ लँड होतोय. हिरामन सेलार आणि मायटी महेंद्र असे 2 सलामीवीर आपल्याला या ठिकाणी चिरबास्फोट वाचलेल्या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. आणि निखिल पाटील हा गोलंदाज मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतो. या आई गावदेवी संघाचे कोच अर्थात आदेश तरणे याचकडनं सफेद संघाला आणि कॉमेंट्री पॅनलसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद आदेश तरणे, तुमचंसुद्धा मी या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. इथे मात्र इन स्विंग पाहायला मिळाला, परंतु आपण जर पाहिलं तर उजवी एष्टी सोडून मात्र चेंडू निघून जातोय. पंचांचा वाईटचा इशारा. अवंतर धावसंख्येत भर होते. या ठिकाणी पाहू शकता आपण 2 धावा. ठीक आहे, थोडीशी पाहणी केली जाते की हा चेंडू वाईट आहे की नो आहे, कारण या मॅचसाठी आपण पंच पाहू शकता. पंच गोकुळ पाटील सर आणि पंच शशांक पाटील. आणि आता मात्र पूर्णपणे त्या ठिकाणी मात्र लक्ष केंद्रित केलं आणि पुन्हा एकदा मात्र खेळ इथे मात्र सुरू होतोय. वाईट चेंडू आहे. स्वेर चेंडू. टार्गेट पाहिलं तर 74 धावांचं टार्गेट इथे मात्र पूर्ण करायचं आहे. या जोडीवर फार मोठी अपेक्षा आहेत चिरोबास्फोट वाशिरे संघाला. इथे मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू. लाईन पाहिली तर डाबी टीम मात्र सोडून जातोय. चांगला बॅटल पाहायला मिळेल आहे, कारण सिटी क्रिकेटचा सुद्धा विचार करताना की जे 2 खेळाडू खेळताना पाहायला मिळणार या सत्रामध्ये
माहितीचा आपण विचार केला तर सातत्य राखलेलं आहे गणेश इलोंग कुक्षी संघासाठी. परंतु या सत्रामध्ये पाहिलं तर महेंद्र स्पोर्ट भाजवड या टीमकडनं मात्र नक्कीच नेतृत्व करतो या निखिल पाटील. आणि इथे मात्र ओरपी चेंडू काय फटका पाहायला मिळतोय. अतिशय जबरदस्त या ठिकाणी मिडलिंग चेंडू मिड विकेटच्या बाहेर निघून जातो या मॅटीच्या बॅटमधून. हा येतो या एक बिग हिट षटकार. शिट्टी वाजली गाडी सुटली. षटकार आल्यानंतर मात्र टीम मिटिंग पाहायला मिळाली. थोडीशी चर्चा पाहायला मिळाली की तुम्हाला नक्कीच कशा प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी करायची आहे, कशा प्रकारची लेन ठेवायची आहे, या सर्वच गोष्टींचा मात्र विचार केला. आणि विचार केल्यानंतर मात्र पाहूया निखिल पाटील कशा प्रकारची गोलंदाजी मात्र साकारतो. या माटी महेंद्र हा विकेट्स फार इम्पॉर्टंट असणार आहे गावदेवी सापे संघाच्या दृष्टिकोनातून. नक्कीच कुठेतरी भिंत असेल माटी या अपोजिट संघासाठी. पहा सेन्सिबल क्रिकेट चांगल्या फलंदाजाची निशाणी इथे मात्र दर्शवते. कारण कुठेतरी पार्टनरशिप होणं गरजेचं आहे आणि तेच सुरुवातीपासून मात्र माहितीच्याकडनं मात्र खेळ पाहायला मिळतोय. कारण एक षटकार आलेला आहे, कदाचित दुसरा षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये गेला तर चुकीचा शॉट कधी होऊ शकेल, कदाचित झेल होऊ शकेल. म्हणजे सर्वच गोष्टींचा इथे मात्र विचार केला जातो या. आणि आता मात्र सिंगल घेऊन त्या मात्र स्ट्राईक रोटेट करतोय आणि आता मात्र संधी असणार आहे हिरामनकडे. बहुत अच्छी बल्लेबाजी, सेंसिबल बैटिंग. इस बार हेलीकॉप्टर ऑन ड्राइव किया है, लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है, फंबल हुआ है, गेंद पीछे जा रही है. अरबाज द्वारा थोड़ी सी गलती हुई थी लेकिन अच्छी रिकवरी, कोई ज़्यादा नुकसान नहीं. एक ही रन लिया है बल्लेबाजों ने. सिंगल से अपना खाता खोलते हुए हिरामन शिलार, बल्कि दूसरा रन है उनका, पहला रन भी उन्होंने लिया था पहली ही गेंद पर. 2 गेंदें फेस की है और महेंद्र अब 7 पर सामना करेंगे. महेंद्र अपने आप को ज़्यादा बैक करते हैं, हम देखते हैं कि अच्छी गेंद आती है तो उसको सम्मान देते हुए खेलते हैं, खुद पर ज़्यादा भरोसा है उनको. ये देखिए इस बार ऑफ स्टंप के बाहर अच्छी लाइन थी, सॉफ्ट एंड पुश, बॉटम एंड को ढीला छोड़ते हुए खेला था कवर पॉइंट की तरफ और 1 रन. अच्छी बल्लेबाजी, उनको पता है कि वो जब चाहे तब बड़े शॉट्स खेल सकते हैं. एक बार उनकी नज़रें जम जाए तो निश्चित रूप से आखिर के 2 ओवर्स में यदि 40 रन भी बनाने हैं तो वो बना सकते हैं और ऐसा कई बार किया उन्होंने, खासतौर पर सिटी क्रिकेट में. स्कोर इस समय 12 रन. आणि याचं कारण अजय अजूनही एक होऊ शकेल की मात्र पाठीमागे जास्त बॅटिंग ऑर्डर नाही, फक्त उज्ज्वल आणि विश्वास आहे. कारण काही कारणास्तव जयेश शेलार मात्र या मॅचमध्ये इन नाही. आणि त्याचवेळेला कुठेतरी पाहतो की महेंद्र एक चांगल्या पार्टनरशिपची ते मात्र प्रयत्न करतो. या चांगला फटका पाहायला मिळतो हिरामनच्या बॅटमधनं, चांगला क्षेत्रक्षण पाहतोय आपण. डीपमध्ये आतिश पाटील आहेत त्या ठिकाणी, सिंगलच धाव पाहायला मिळेल. परंतु निकित आतापर्यंत हिरामनच्या बॅटमध्ये मात्र कॉन्फिडन्स फटका पाहायला मिळाला. 3 चेंडू नक्की तो सामोरं गेला आहे, परंतु निकित 3 चेंडूंवर मात्र सिंगल धाव पाहायला मिळाले. आणि अशा रीतीने कुठेतरी एक सफल षटक मित्र म्हणजे एक षटकार नक्कीच आला आहे. परंतु त्यानंतर गोलंदाज निखिल पाटीलने कमबॅक केलं असंच आपण म्हणू शकतो. या 13 धावा, परंतु वासरे संघाच्या दृष्टिकोनातून चांगल्या धावा त्यांच्यासाठी पाहायला मिळतात, कारण विकेट त्यांनी मात्र गमावलेल्या नाही. जी हाँ, मैं भी मानता हूँ कि बहुत अच्छी शुरुआत है चेरोबा स्पोर्ट्स वाशिरी टीम के लिए, क्योंकि दोनों भी दिग्गज बल्लेबाज उनके क्रीज पर डटे हुए हैं. 3 पर हिरामन शिलार है, 8 पर महेंद्र खेल रहे हैं. सबसे बड़ा प्लस पॉइंट ये है कि उन्होंने कोई भी विकेट नहीं गंवाया है और आने वाले ओवर्स में और ज़्यादा तेज़ गति से रन्स दोनों भी बल्लेबाज बना सकते हैं. स्कोर इस समय 13 रन बिना किसी नुकसान के. टारगेट है 74 रनों का, यानी कि अब 61 रन और बनाने हैं बचे हुए 4 ओवर्स में. नक्कीच आपण टार्गेट पाहिलं तर 74 धावांचा आहे, परंतु नक्कीच अजून आपण जर विचार केला तर अजूनही 61 धावा तुम्हाला जोडायच्या आहेत येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. म्हणजे आपण जर आस्किंग रन रेट पाहिले तर 15.25 सरासरी पाहायला मिळते. आणि टेनिस क्रिकेटचा विचार करता ही मोठी धावसंख्या मानली जाते. परंतु या खेळपट्टीच्या दृष्टिकोनातून आपण जर आज पाहिलं तर नक्कीच कोणती धावसंख्या आपण सेफ्टी म्हणू शकत नाही, कारण 2 संघाने 100 पेक्षा अधिक धावा जोडलेल्या आहेत. जी हाँ, और वैसे भी टॉप ऑर्डर में बहुत ज़्यादा फायर पावर है आने वाले बल्लेबाजों में. जैसे आपने जिक्र किया कि उज्ज्वल का आना बाकी है. उज्ज्वल, हिरामन और महेंद्र 3 ऐसे बल्लेबाज हैं जिन्होंने ग्रामीण क्रिकेट में 6 गेंदों पर 6 छक्के लगातार लगाए हैं और उसमें से हिरामन और महेंद्र ने तो ये कारनामा 2 बार किया है. आणि याच मैदानावर हिरामन शिलाने 10 चेंडूमध्ये 10 षटकारांचा सुद्धा एकटी मात्र विक्रम प्रस्थापित केलेला आहे. सापे संघ प्लीज थोडंसं वेळे संदर्भात तुम्ही आम्हाला कॉपरेट करा, जास्त वेळ दौडू नका, कारण आज आम्हाला तब्बल 9 सामने खेळवायचे आहेत. तो बहुत ही हैप्पी हंटिंग ग्राउंड है चेरोबा स्पोर्ट्स के लिए, लेकिन आज एक अलग चुनौती है, बहुत बड़ी चुनौती पेश की है आई गावदेवी सापे टीम के बल्लेबाजों ने. विकेट की तलाश में कहीं ना कहीं गेंदबाज रहेंगे. नया ओवर लेकर आतिश पाटिल, ऊपरी किनारा, विकेट मिल सकता है और मिल गया. आसान सा कैच विकेट कीपर के लिए. हिरामन शिलार लौटते हुए पेविलियन की राह पर.
जे मी अगोदरच म्हणतो होतो की ज्यावेळी हिरामन शेला 3 चेंडू समोर गेला कॉन्फिडन्स फटका त्याच्या बॅटमध्ये आपल्याला एकही पाहायला मिळाला नाही आणि तोच दडपण कुठेतरी मात्र या फटक्यामध्ये पाहिलं मोठा फटका नक्की त्याला खेळायचा होता त्याचा आत्मविश्वास जर नक्कीच वाढवायचा होता तर त्याला एक षटकार किंवा चौकारची नक्कीच आवश्यकता होती परंतु त्याच फटक्याच्या मारण्याच्या नादामध्ये मात्र ठिकाणी लिडिंग एज लागली आणि मात्र जेलबादच्या स्वरूपात माघारी परततोय देखिए पिछले 2 सीजन में हिरामन शेलर कमाल के फॉर्म में नजर आए लेकिन इस सीजन में कहीं ना कहीं उनका फॉर्म चिंताजनक है। चैंपियंस ट्रॉफी में भी 3 मैचेस में वो 0 पर आउट हुए थे। एक मैच में जरूर अच्छी बैटिंग की थी लेकिन 3 मैचेस में 0 पर लगातार आउट हुए थे। आणि याचं कारण तुला सांगू शकतो की नक्कीच हिरामन शेलार या सीझनमध्ये पूर्णपणे फिट नव्हता दुखापत होता परंतु नक्की त्याला डॉक्टरने सुद्धा सल्ला दिला होता की तू क्रिकेटपासून थोडंसं दूर राहिले तर चांगलं असेल परंतु नक्कीच क्रिकेटचं प्रेम असं आहे की नक्कीच कोणालाही दूर करू शकणार नाही इथे मात्र विश्वास आला या वन डाऊनला परंतु निकीचा चेंडू स्फेअर आहे आणि त्याच कारण कुठेतरी मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर हिरामन मागील 2 सत्रामध्ये ज्याप्रमाणे त्याची बॅटिंग पाहायचो तशा प्रकारे मात्र फलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळत नाही और कहीं ना कहीं लगातार लंबे शॉट्स के लिए जा रहे थे। इस बार लंबा शॉट बहुत ही बढ़िया संपर्क गेंद को उठा दिया है मिड विकेट के ऊपर से बेहतरीन स्ट्रोक 6 रन। नक्कीच अजय आपण नेहमीच पाहतोय ज्यावेळी चिरोबा स्पोर्ट वाचते संघ नक्कीच एखाद्या स्पर्धेमध्ये सहभाग होतोय आपण नक्कीच चर्चा करत असतो की महेंद्र मागे असेल उज्ज्वल असेल हिरामन असेल परंतु विश्वास सुद्धा असा एक फलंदाज आहे की त्याच्या बॅटमध्ये आपल्या किमान एक षटकार तर नक्कीच पाहायला मिळतोय जी हाँ और ज़्यादातर वो पारी की शुरुआत करते हैं ओपन करने आते हैं। इस मैच में हालांकि वन डाउन खेलने के लिए आए हैं और जी हाँ मैंने भी देखा है कि 1-2 बड़े शॉट्स वो लगाते ही है तो कहीं ना कहीं जो आने वाले बल्लेबाज होते हैं उनके ऊपर से प्रेशर वो हटा देते हैं ऐसा कार्य करते हैं विश्वास मांगे अनुभवी खिलाड़ी है। आतिश एक बार फिर से चले राइट आर्म ओवर द विकेट गति में परिवर्तन और फंसा दिया बैट्समैन को बहुत ही अच्छा कैच विकेट कीपर ओमकार द्वारा एक और झटका लगता हुआ विश्वास के रूप में इस बार चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे टीम को। शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में साई दर्शन दे मुझको तू अपने चरणों में बाबा दर्शन दे मुझको तू अपने चरणों में नक्कीच किमान एकच षटकार राहिला त्याच्या बॅटमध्ये असं वाटलं होतं की अजय या इनिंग्समध्ये कदाचित त्याच्या बॅटमध्ये अधिक षटकार पाहायला मिळतील परंतु कुठेतरी त्याला मोह लाभला होता की मी मोठा फटका केलेल परंतु मी अतिच कौतुक करेन की नक्कीच विकेट टेकिंग चेंडू हाताळलं आणि मात्र दुसरा झटका इथे मात्र पाहायला मिळतो या चिरोबा स्पोर्ट वाशिरे संघाला। रन संख्या 20 रन 2 विकेटों के नुकसान पर 73 रन बनाए थे पहले बैटिंग करते हुए 5 ओवर्स के खेल में आई गावदेवी सापे टीम के बल्लेबाजों ने और 74 रनों का पीछा किया जा रहा है चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे टीम द्वारा। पहले राउंड का ये मैच है इसके बाद पहले राउंड का आखिरी मुकाबला जय हनुमान वाहोली और तलौली स्पोर्ट्स के बीच में देखने को मिलेगा। यहाँ से और 54 रनों की आवश्यकता है। गति में अच्छा परिवर्तन बीच बीच में कर रहे गेंदबाज। इस बार ऑफ कटर अंदर की तरफ लाए ऊपरी किनारा लेकिन गेंद गैप में जा रही है। दो खिलाड़ी गेंद के पीछे मुझे नहीं लगता है कि पहुंच पाएंगे। गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन। आता मात्र पूर्णपणे जबाबदारी आहे आणि कुठल्या तरी फलंदाज एखादी मोठी इनिंग्स इथं मात्र खेळावी लागेल त्यावेळी तुम्ही नक्कीच या धावांचा पाठलाग करू शकता कारण दोघांकडे क्षमता आहे। येणाऱ्या बॅटिंग ऑर्डरमध्ये पाहिलं तर तेवढी मजबूत फलंदाजी जे उरली नाही कारण जयेश शेलार पण मात्र या संघामध्ये मात्र उपस्थित नाही परंतु नक्कीच उज्ज्वल आणि माहितीकडे जी क्षमता आहे त्या क्षमतेनुसार कामगिरी करत असताना हे दोन्ही फलंदाज चेंडू निघून जाईल सीमारेषा पार पंचांचा इशारा हा येतोय चौकार। कुल मिलाकर आतिश पाटिल का ये ओवर मिला जुला ओवर नजर आ रहा है। 2 विकेट्स जरूर चटकाए हैं लेकिन उसके अलावा एक छक्का भी लगाया है और 2 लगातार अब चौके उज्ज्वल शेलार के बल्ले से। पहला शॉट उतना ज्यादा आत्मविश्वास भरा नहीं था लेकिन ये शॉट बहुत ही बढ़िया था। हुक किया था शॉर्ट पिच गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। स्कोर बढ़ता हुआ 28 रन। कुल मिलाकर अभी तक 15 रन खर्च किए हैं आतिश ने अपने ओवर में और अभी भी उनके ओवर में 1 गेंद शेष है यानी कि कुल मिलाकर हम देखें तो पूरे मैच में 19 गेंदें बची है और इन 19 गेंदों में 46 रनों की जरूरत है। पुस्तकीत आपण जर नक्कीच्या खेळपट्टी दृष्टिकोनात पाहिलं तर हा टार्गेट जास्त मोठा आपण म्हणू शकणार नाही परंतु त्यासाठी तुम्हाला विकेट्स राखणं फार गरजेचं आहे। तुम्ही जर नक्कीच विकेट्स इथे मात्र राखून खेळता तर नक्कीच्या धावा सुद्धा तुम्ही चेस करू शकता परंतु सापेक्ष संघाला सामना जिंकायचा असेल तर मात्र ही जोडी तोडणं फार गरजेचं आहे।
चेंज ऑफ पेस थोडासा नक्कीच या ठिकाणी वेगामध्ये परिवर्तन केलं आतिशने आणि शेवटच्या चेंडूवर मात्र या ठिकाणी एकच धाव पाहायला मिळते आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त. 2 गडी बाद एकूण धावा जर आपण पाहिल्या तर 29 धावा धावफलकावर. पावर प्ले का वैसे देखा जाए तो बल्लेबाजों ने अच्छा लाभ उठाया है, लेकिन 2 महत्वपूर्ण बल्लेबाज आउट हो चुके हैं, हीरामन शेलार और विश्वास माघे. लेकिन ये 2 खतरनाक बल्लेबाज अभी भी क्रीज पर है, महेंद्र माघे और उज्जवल शेलार, जो कई ऐतिहासिक पारियां खेल चुके हैं, लंबी लंबी पारियां अपने टीम के लिए खेल चुके हैं. अंडर प्रेशर खास तौर पर बहुत ही ज़बरदस्त बल्लेबाजी करते हैं. हम देखें तो माइटी महेंद्र माघे, इनका तो स्पष्ट यही हिसाब है कि जितनी तूफानी नदी उतनी श्रेष्ठ तैराकी, जितना ज़्यादा दबाव होता है उतने ही निखर कर सामने आते हैं महेंद्र माघे. हो नक्कीच. आणि मात्र आपण जर पाहिलं तर तालुका क्रिकेट लेवलला मात्र नक्कीच त्यांना अवॉर्डसुद्धा आपण दिलं आहे की बेस्ट फिनिशर. आणि पाहूया या मॅचमध्ये मात्र कशा प्रकारचा फिनिश करतो आपल्या संघासाठी. अपेक्षा तर फारच आहेत, क्षमतासुद्धा आहे, ज्याप्रमाणे त्याचं नाव लौकिक आहे त्याचप्रमाणे मात्र तुम्हाला या ठिकाणी काम करावं लागेल. परंतु या ठिकाणी जर आपल्या संघाने एखादा विकेट इथे मात्र नक्कीच प्राप्त केला माहिती महेंद्रचं किंवा उज्ज्वलचं, तर नक्कीच आज संघ कदाचित कमबॅक करू शकेल. आणि क्षमता आहे निखिल पाटीलकडे आपण जर पाहिली तर अजय क्षमता आहे आणि त्याच कारणाने मात्र कॅप्टनने त्याला मात्र दुसऱ्या स्पेलमध्ये सुद्धा मात्र जबाबदारी स्वीकारलेली आहे. तर पाहूया. जी बिल्कुल, विकेट टेकिंग ऑप्शन माने जा रहे हैं. जहां तक आई गावदेवी सापे टीम का सवाल है, निखिल पाटिल पहले ओवर में हालांकि विकेट नहीं मिला, 13 रन खर्च किए थे. आखिरी गेंद पर मेरे ख्याल से रन नहीं लिया था. जहां बढ़िया गेंद, दिमाग को बिल्कुल शांत रखते हुए बल्लेबाजी कर रहे हैं माइटी महेंद्र. और इस तरह से जब वो छोटी बैकलिप का इस्तेमाल शुरुआत में करते हैं तो वो कहीं ना कहीं खतरे के संकेत भी होते हैं गेंदबाजों के लिए. अब स्कोर 29 पर पहुंच चुका है. नक्कीच कुठेतरी सावधगिरी मात्र या ठिकाणी राखण्याचा मात्र पूर्णपणे प्रयत्न करतोय. असं वाटतं की शेवटच्या 2 षटकामध्ये अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळेल, परंतु उज्ज्वलच्या बॅटमध्ये अतिशय जबरदस्त या ठिकाणी अजून एक धमाका पाहायला मिळतोय. लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करतो चेंडू आउट ऑफ द पार्क. हा येतो षटकार. कमजोर गेंद थी ये, ओवर पिच ऑफ स्टंप की सीध में बहुत ही कमजोर गेंद, उसका फायदा उठाया, सीधे बैट से लॉफ्ट किया था, ज्यादा क्रॉस बैटेड शॉट खेलने की कोशिश ही नहीं की. लॉन्ग ऑन को आसानी से क्लियर करते हुए उज्ज्वल शेलार, दोनों में ऐसे बल्लेबाज हैं जो किसी भी मैदान पर बहुत आसानी से छक्के जड़ सकते हैं. ओ इस बार बहुत तेज बीमर का इशारा करते हुए अंपायर, बल्ले से लगी थी, ऐसे लगा कि बाउंड्री के बाहर जाएगी, डायरेक्ट हिट हुआ है, लेकिन बैट्समैन सुरक्षित अपने क्रीज में. अब ओवर थ्रो के जरिए रन पूरा करते हुए बहुत कुछ घटता हुआ इस गेंद पर, बहुत तेज करने की कोशिश, लेकिन नियंत्रण में बिल्कुल भी नजर नहीं आए निखिल पाटिल. 2 रनों का ये कहीं ना कहीं तोहफा. और अगली गेंद भी सोने पे सुहागा है, फ्री हिट. 2 रनों से स्कोर बढ़ता हुआ 37 रन. नक्कीच. आणि फ्रीटचा पाहून तर विचार तर नक्कीच माहितीकडे संधी आहे आणि नक्कीच या संधी नक्कीच असं वाटतं की हा चेंडू खूपच खराब चेंडू पाहिला. कदाचित जर बॅटला स्पर्श झाला नसता तर अजूनही काहीतरी वेगळं परिणाम झाला असता या चेंडूवर. परंतु क्रिकेट आहे, जर त्याला काही मात्र कुठल्या प्रकारचा महत्त्व नसतो या. परंतु काय चेंडूचे फेकी पाहायला म्हणते. या फ्रीट चेंडू होता आणि त्या चेंडूवर मात्र एकही धाव खर्च केली नाही. कौतुक करेन, कारण समोर माहिती महेंद्र मागे फलंदाज होता. खरोखरच काय टॅलेंट आहे निखिल पाटीलकडे. रफ्तार के सौदागर है, रफ्तार के राजा है निखिल पाटिल. बहुत ही तेज बॉलिंग करते हुए इस समय. फिर से बढ़िया गेंद, लोअर फुल टॉस, लेकिन हल्के हाथों से टर्न कर दिया है. बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में पेड़ से टकराई थी गेंद, जिसके चलते शायद 1 रन कम मिला है महेंद्र को. महेंद्र बहुत ही सूझबूझ भरी बैटिंग कर रहे हैं. एक बड़ा शॉट लगाया है उन्होंने, लेकिन ज़्यादातर सिंगल्स में उन्होंने डील किया है. अभी तक 10 रन उनके बैट से निकले हैं, 6 गेंदों का सामना किया है. कहीं ना कहीं तूफान के आने से पहले जो शांति होती है वैसी शांति देखने को मिल रही है. फिर से तेज तर्रार गेंद, अपील हो रही है, लेकिन अंपायर की सहमति नहीं. कहीं ना कहीं लेग स्टंप को थोड़ी सी मिस कर रही थी गेंद, बल्लेबाज के ट्राउजर को छू कर चली गई पीछे बिना किसी रन के लिए. स्कोर रुका हुआ है 38 पर और 36 रनों की ज़रूरत है. और ये ओवर नंबर 3 इस समय चल रहा है. केवल 13 गेंदें बची है. हो नक्कीच. पण जर पाहिलं तर अजूनही सामना जर पाहिलं तर समान कामगिरी पाहायला मिळते. परंतु उज्ज्वल ऑन द फायर, फुलटा चेंडू होता. नक्की तुम्ही जर अशा प्रकारे चेंडू जर उज्ज्वल सारख्या फलंदाला फेकले तर चेंडूची दिशा आणि दुर्दशा अशीच पाहायला मिळेल. षटकार. DJ Sandy in the mix.
बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हुए उज्जवल शेलार, उनका ये दूसरा सिक्सर 21 पर पहुंच चुके हैं और टीम का स्कोर 3 ओवर के बाद 44 रन 2 विकेटों के नुकसान पर। बचे हुए 2 ओवर्स में 30 रनों की दरकार। वक्त हुआ है ड्रिंक्स ब्रेक का। 12 गेंदे और 30 रन, अभी भी 15 का आस्किंग रेट, लेकिन दोनों भी सेट बल्लेबाज क्रीज पर है। तो ये मैच अभी भी बहुत ही रोचक स्थिति में बना हुआ है, रोचकता बरकरार है खेल में। कहना मुश्किल है यहाँ से कि कौन सी टीम जीतेगी, लेकिन भरपूर मनोरंजन होता हुआ दर्शकों का। दर्शक भी चाह रहे थे कि कुछ इस तरह का मैच हो, हाई स्कोरिंग, हाई एंटरटेनिंग, हाई प्रोफाइल मैच। विकेट बहुत ही महत्वपूर्ण है यहाँ से। यदि हम सापे टीम के दृष्टिकोण से देखें तो यदि इन 2 बल्लेबाजों को जल्द से जल्द आउट किया जाता है तो फिर मैच पर मजबूत पकड़ बना सकती है आई गांव देवी सापे टीम। अभी भी काफ़ी सारे रन्स उनके गेंदबाजों के पास है बचाने के लिए। निखिल का स्पेल समाप्त हो चुका है, थोड़ा सा निराश किया उन्होंने। 2 ओवर में 29 रन खर्च किए और कोई भी सफलता उनको नहीं मिली। ऐसा बहुत कम होता है योगेश, जब 2 ओवर की गेंदबाजी करते हैं किसी मैच में निखिल, तो उनको विकेट नाही मिळता है। हो नक्कीच एक विकेट टेकिंग गोलंदाज आहे, परंतु या ठिकाणी मात्र नक्कीच शिरोबासोड वाशिरा संघाचे फलंदाजाने मात्र अगदी चांगल्या प्रकारे मात्र त्याला खिलून काढलेला आहे। तब्बल 29 धावा मात्र निखिल पाटीलने मात्र खर्च केल्या आणि आता मात्र आपण विचार केला तर दोन्ही संघांची समान कामगिरी आपण नक्कीच पाहिलेली आहे, परंतु हा षटक मात्र फार इम्पॉर्टंट असणार आहे अक्षय पाटीलचं। या षटकामध्ये जर अधिक धावा अक्षय पाटीलने खर्च केल्या तर मात्र शिरोबासोड वाशिरा संघ या मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक करेल। परंतु पाहूया कशा प्रकारे षटक इथे मात्र हाताळतोय। रॅटमा राऊंड विकेट येथे मात्र आपल्या षटकाला सुरुवात करेल, सामना करेल माय टीम महेंद्र। पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, अरबाज चेंडूच्या खाली, हा झेल टिपलाय की सामना टिपलाय, नक्कीच येणारी वेल आणि येणारी काही चेंडू नक्कीच आपल्याला सांगून जाईल। बिग विकेट महेंद्र, बॅक टू द डगआउट। काफ़ी शांत नजर आ रहे थे महेंद्र, लेकिन आखिरकार बड़ा शॉट तो उनको खेलना ही था क्योंकि आवश्यक रन रेट बढ़ता जा रहा था। और अक्षय की पहली गेंद पर उन्होंने लंबा शॉट खेला लेकिन मिस टाइम कर बैठे और वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में बहुत ही अच्छा कैच। लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डिंग कर रहे हैं ऑर्थोडॉक्स लॉन्ग ऑन की तरफ, लेकिन अपनी दाहिनी तरफ जाते हुए अरबाज ने कैच समाप्त किया। आउटफील्ड उस दिशा में भी ऊपर नीचे है, उतना आसान नहीं था और अंडर प्रेशर कैच लेना कभी भी आसान काम नहीं होता है, लेकिन बढ़िया कैच समाप्त किया अरबाज ने और बहुत ही बड़ी मछली जाल में फंस गई है माइटी महेंद्र नाम की। नए बैट्समैन नितिन आए हैं, विजुअल के पास इस समय स्ट्राइक। अक्षय वैसे देखा जाए तो बहुत ज़्यादा गेंदबाजी नहीं करते हैं, ये देखते हुए भी कहीं ना कहीं महेंद्र ने उनकी पहली गेंद पर बड़ा प्रहार करने की कोशिश की लेकिन उसमें फंस गए। 11 गेंदे 30 रनों की ज़रूरत। नक्कीच कुठे जालं विणलं होतं आणि त्या जाल्यामध्ये मात्र नक्कीच महेंद्र फसलाय, परंतु या ठिकाणी उज्ज्वल काय फलंदाजी करतो। या मैदानाच्या चौफेर बाजूने इथे मात्र फटकेबाजी सरळ बॅटने लॉफ केला आणि मात्र या ठिकाणी अजून एक चौकार प्राप्त करतोय। बहुत ही सुंदर लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव, बॉलर बैक पास ड्राइव किया था और कोई मौका नहीं दिया लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ फील्डर को, दोनों को चिरती हुई गेंद बाउंड्री के बाहर। बढ़िया बैटिंग करते हुए उज्ज्वल, इस बार मोटा सिरा लगा, विकेट कीपर के हाथ से गेंद चिटक गई और शॉट थर्ड मैन तक पूरी तरह से कैरी नहीं हुई। फील्डिंग बढ़िया देखने को मिली लेकिन कैच जरूर था, ये कैच ड्रॉप हुआ है, ये गलती भी भारी पड़ सकती है क्योंकि उज्ज्वल बहुत ही जबरदस्त टच में है। ये देखिए वाइट गेंद पर बल्ला चलाया था, बहुत अच्छा एफर्ट था। नक्कीच एकाच हाताने मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता ओमकारने, परंतु नक्कीच शॉर्ट फाईनला सुद्धा एक पाहिली तर थर्डमॅनला संधी होती परंतु चेंडू मात्र कॅरी झाला नाही। परंतु नक्कीच एक चांगला कमबॅक अक्षय पाटीलकडून आपण पाहतो। या ओव्हरमध्ये डाव्या इष्टीवर चेंडूची पिकी पाहायला मिळते, जोरदार अपील पाहायला मिळाली आणि त्याच कारणे मात्र पंचांनी मात्र हे अपील नाकारले। एक चांगला डिसिजन, पंचांचा लेग बायचा इशारा। एकच धाव इथे मात्र पाहायला मिळते या आणि या 21 धावेने आता मात्र धावसंख्या पुढे जाते या 49 या धावसंख्येवर। यानी कि अब 8 गेंदों में 25 रनों की आवश्यकता है। थोड़ा सा मुश्किल लग रहा है समीकरण। अच्छा निर्णय अंपायर का, राउंड द विकेट बॉलिंग हो रही है। राउंड द विकेट से एलबीडब्ल्यू मिलना बहुत मुश्किल होता है और कहीं ना कहीं मुझे ऐसे लगा कि लेग स्टंप के बाहर शायद गेंद पिच हुई थी जिस वजह से अंपायर ने नॉट आउट घोषित किया। 8 गेंदे 25 रन। ऊंचा उठा दिया है, बहुत ऊपर, फील्डर क्या गेंद के नीचे पहुंच पाएंगे? जी हाँ, कैच छूट गया है। ओहो, सिर पर टकराई गेंद।
ये कैसा अनुमान था फील्डर का. आणि हे रिप्ले पण फार इंटरेस्टिंग असणार आहे. चेंडू बराच वेळ हवेत होता, असं वाटतं की आकाशाला गवसने हल्ल्यास मात्र चेंडू इथे मात्र उंच गेला आहे. जजमेंट सुद्धा चांगलं पाहिलं आपण, परंतु चेंडू मात्र त्याच्या चेहऱ्यावर मात्र नक्कीच या ठिकाणी आदळला आणि त्याने थोडंसं बम सुद्धा पाहिलं. असं वाटलं की दुसऱ्या आठवड्यामध्ये चेंडू झेल टिपेल शतक, परंतु की तसं काही घडलं नाही. 2 रन मिले उस गेंद पर, 50 रन पूरे हो चुके हैं. 51 है स्कोर. फिर से कैच का मौका है, दो खिलाड़ी झपट रहे हैं. इस बार बेहतरीन कैच, अरबाज ने कमाल कर दिया है. पिछला कैच आसान था, ले नहीं पाए, लेकिन ये मुश्किल कैच लपक लिया है. आउटस्टैंडिंग कैच. अरे गावाला माझे आईचे देवनाना नंदलाओ अग्नीला भगवंत देवनाना जबरदस्त या ठिकाणी एअरफट पाहायला म्हणजे स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं आणि अशा प्रकारे दृश्य आपण नेहमीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या खेळामध्ये पाहत असतो, परंतु हे दृश्य आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. काय जबरदस्त या ठिकाणी शतरंगाचा नमुना सादर करतोय अरबाज. तर अशा रीतीने पाहिलं तर 4 षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 51 धावा आणि आता मात्र विजयासाठी 6 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल 23 धाबींची गरज. हा सामना जिंकायचा असेल तर मात्र जास्तीत जास्त उज्ज्वलला स्ट्रायकिंग एंडला मात्र राहणं गरजेचं आहे, कारण उज्ज्वलकडे क्षमता आहे. कारण आता मात्र येणारे जे नवीन फलंदाज आहेत त्यांच्याकडे जास्त टॅलेंट नाही, अनुभव नाही आणि क्षमतासुद्धा नाही असं आपण म्हणू शकतो, कारण यंगस्टार आहेत. परंतु नक्कीच हा सामना जिंकायचा असेल तर उज्ज्वलला मात्र नक्कीच आपल्या जीवनातील सर्वोत्कृष्ट खेळी इनिंग्स इथं मात्र सादर करावे लागेल. बिल्कुल सही कहा आपने. 6 गेंदों में 23 रन बनाने हैं. 6 बॉल्स एंड 23 रन्स टू गेट. चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे टीम 74 रनों का पीछा करती हुई एक विशाल टोटल खड़ा किया गया. टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए आई गावदेवी साफी टीम द्वारा, और लक्ष्य का पीछा करते हुए थोड़ी सी अब बैकफुट पर नजर आ रही है चिरोबा वाशिरे, लेकिन उज्ज्वल अभी भी क्रीज पर डटे हुए हैं, जिन्होंने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की है. लेकिन सापी टीम के लिए अच्छी बात यह है कि नए बल्लेबाज इस समय स्ट्राइकर से इन पर है अनिकेत. आखिरी ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए सचिन, जिन्होंने अच्छी बल्लेबाजी की अपने टीम के लिए, 12 रन बनाए थे. आगे रखी हुई गेंद, प्ले एंड मिस, बढ़िया गेंद. पहली गेंद डॉट चली गई है. कहीं ना कहीं पिछले ओवर की अंतिम गेंद पर जब कैच उड़ा था, गेंद हवा में थी, तो उज्ज्वल को भी लगा कि कैच नहीं लिया जाएगा, मुश्किल कैच था, इसलिए वो दौड़े थे और स्ट्राइक जो थी वो रोटेट हो गई थी. ओवर की अंतिम गेंद थी, तो उसके चलते नए ओवर में उज्ज्वल नॉन स्ट्राइकर से इन पर पहुंच गए. हो नक्कीच आणि स्वतःवर निराश सुद्धा आहे, कारण नॉन स्ट्रायकिंग आपण त्याला पाहतोय. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय फलंदाजाच्या बॅटमधनं. लॉंग आणि सीमारेषा क्लिअर करतोय. अनिकेतच्या बॅटमधून निघणारा हा पहिला षटकार. एक दर्शक ने कैच भी लिया है बाउंड्री के बाहर. उनके लिए 100 रुपयों का कैश प्राइज दिया जाएगा. मिस्टर अविनाश कृष्णा चोरगे की ओर से शानदार सिक्सर. ओवर पिच गेंद लेंथ में चूक हो गई और अनिकेत ने उसका भरपूर फायदा उठाया. बहुत ही शानदार लॉफ्टेड ऑन ड्राइव, सीधे बैट से उछाल दिया था लॉन्ग ऑन के ऊपर से. अनिकेत भी दिखा रहे हैं कि उनमें भी है काफी दम, वो भी मैच जीत सकते हैं यहाँ से. अब 4 गेंदें बची है, जीतने के लिए 17 रन चाहिए. परंतु नक्की तुम्हाला एका फटक्याने मात्र त्या ठिकाणी मात्र काही सिद्ध होणार. तुम्हाला अशाच प्रकारे अजूनही मात्र 3 फटके मात्र खेळावे लागणार आहेत, कारण चेंडू शिल्लक आहेत 5 आणि धावांची आवश्यकता आहे 17. 4 चेंडू शिल्लक आहेत, कारण पहिला चेंडू डॉट निघाला होता आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र आपला बिग हिट षटकार पाहायला मिळतोय. आता मात्र राऊंड द विकेट इथे मात्र सचिन कोलते साकारतोय. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप सुद्धा आहे, डीपमध्ये खेळाडू सज्ज आहेत, परंतु काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आतिश पाटीलकडनं. जबरदस्त एकाच ॲक्शनमध्ये मात्र चेंडूवर गॅदर केलं, एकाच ॲक्शनमध्ये मात्र चेंडूची फेकी केली आणि आता मात्र सिंगलच धावावर समाधानी मानावं लागते फलंदाजाला. 1-2 कैचेस जरूर छूटे हैं, एक विकेट कीपर द्वारा और एक अरबाज के हाथों से ही कैच छूटा था, लेकिन उसके अलावा ओवरऑल हम देखें तो बढ़िया फील्डिंग देखने को मिली है. ग्राउंड फील्डिंग खासतौर पर बहुत ही शानदार. आतिश ने जरूर चौका बचाया है, 3 रन अपनी टीम के लिए बचाए. उज्ज्वल के पास अब स्ट्राइक है, 3 गेंदें शेष है. वाशिरे टीम को चाहिए 16 रन. चेजिंग कंपलसरी है, ये महत्वपूर्ण नियम. दोनों भी टीमें इस बात को ध्यान में रखे. क्या कमाल का मैच हो रहा है. उज्ज्वल के ऊपर सभी की अब निगाहें हैं. दर्शक भी टकटकी लगाकर हर एक गेंद को देखते हुए रोमांचक मैच. 25 पर बैटिंग कर रहे, 10 गेंदों का सामना किया है उज्ज्वल ने. क्या उज्ज्वल आज हीरो बन पाएंगे, क्या वो फिनिशर बन पाएंगे, कई सारे सवाल आते हैं. सचिन चले दाहिने हाथ से राउंड द विकेट. ओ फोर्सिंग स्ट्रोक है, गैप में निकाल दिया है. गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर. 4 रन. नागात पिल्याला
हुआ और गेंद कवर और एक्स्ट्रा कवर के दरमियान से हवा के रास्ते निकल गई बाउंड्री के बाहर। 4 रनों के लिए महत्वपूर्ण बाउंड्री। 2 गेंदों में अब 12 रन चाहिए। 2 गेंदों में 2 छक्कों की जरूरत है चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे टीम को ये मैच जीतने के लिए। बहुत ही शानदार मैच। आणि की धावा कशा येतात हे महत्वाचं नाही, धावा येणं आता मात्र फार गरजेचं आहे. 2 चेंडूवर तुम्हाला नक्की तिथे मात्र 2 बिग हिट खेळावं लागतील, षटकारांचीच आवश्यकता आहे. कुठेपर्यंत चेंडू फुल अँड पॉवरफुल बिग हिट. उज्ज्वलचा बाट पदून निघतो या संघर्षमय षटकार. वाह 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 भाई वाह, क्या शॉट है और क्या मैच है। शॉट ऑफ लेन गेंद, थोड़ी सी शॉट थी, ज्यादा रफ्तार नहीं है, समय ज्यादा मिल गया वहां पर बैट्समैन को। बैकफुट पर जाकर करारा पुल शॉट, अंडर प्रेशर बहुत ही बढ़िया बैटिंग करते हुए उज्जवल शेलार। 1 गेंद शेष और 6 रन चाहिए। सही मायनों में क्रिकेट की जीत हो रही है। जैसा सोचा था वैसा ही ये मैच हमने पाया है। कारण की अगोदरच मी म्हटलं होतं की निकिता सामना टप आणि एन्काउंटर नक्की तिथे मात्र पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघ आपण जर पाहिले तर पीडीसी मधील तुल्यबळ संघामध्ये नक्की त्या 2 संघांचा समाविष्ट आहे. आणि काय सामना इथे मात्र पाहायला मिळते. प्रोटेक्शन, विकेट्स, चौकार, षटकार. प्रेडिक्शन नहीं, प्रेडिक्शन नहीं किया जाता है क्रिकेट के खेल में योगेश। मैं ये भविष्यवाणी नहीं करना चाहूंगा। कमाल का मैच हुआ है, कोई भी टीम जीत सकती है। 1 गेंद 6 रन। गेंदबाजी कर रहे हैं सचिन और बल्लेबाजी कर रहे हैं उज्जवल शेलार। आणि या चेंडूवर तर षटकार जर आला तर मात्र नक्कीच शंकरजी गुलवी याचकडनं मात्र उज्ज्वलला 500 रुपयाचं कॅश प्राइज मात्र इथे दिले जाणार आहे. जबरदस्त या ठिकाणी मॅच पाहायला मिळते, पैसा वसूल मॅच. आणि अशाच प्रकारे सामने प्रेक्षकांना नक्कीच पाहायला आवडत असतात. हृदयाची धडकन नक्कीच वाढवणारा सामना पाहायला मिळतोय. नक्कीच कोणाला हृदयाचा विकार असेल तर नक्कीच हा चेंडू मित्रांनो तुम्ही पाहू नका. उर्द विकेटने सचिन आमच्यापासून दूर जातोय आणि मात्र परफेक्ट यॉर्कर लाईन डिलिव्हरी. काय चेंडूची फिकी केलेली आहे सचिनने आणि अशा प्रकारे मात्र हा सामना जिंकलेला आहे. आई गावदेवी सापे संघ. वेल प्लेड अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक चिरोबा स्पोर्ट वाशेरे. क्या बात है। सबसे अच्छी गेंद जो होती है किसी भी गेंदबाज की, वो उन्होंने बचा कर रखी थी आखिरी गेंद के लिए। जबरदस्त यॉर्कर डाला और उज्जवल को हाथ खोलने का बिल्कुल भी मौका नहीं दिया, लेकिन उज्जवल ने सभी के दिल जीत लिए। मैच भले ही जीत नहीं पाई चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे, मैच को जीता है आई गावदेवी सापे टीम ने। मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशंस आई गावदेवी स्पोर्ट्स सापे एंड हार्ड लक टफ लक चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे. तर नक्कीच या सामन्यातील आपण सामनावरचा पुरस्कार देणार आहोत. नो डाऊट ज्याने अष्टपैलू कामगिरी केली आहे. फलंदाजी करत असताना 23 धावांची एक मोठी इनिंग साकारली आणि गोलंदाजी करत असताना 2 मोठे झटके इथे मात्र अपोजिट संघाला मात्र देण्यामध्ये त्याला यश प्राप्त झालंय. आणि तोच ठरतो या सामन्यातील हिरो, अर्थात अक्षय पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. थोडासा वेळ आहे आपल्याकडे, तर नक्कीच आपण मान्यवरांचं या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सन्माननीय दशरथजी बजागे यांना आपण या व्यासपीठावर सन्मान करतो. या गुरुग्राम पंचायत किरोलीचे माजी उपसरपंच आहेत. त्यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजक गणेश बजागे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मान करणार आहोत आपण सन्माननीय विष्णूजी बजागे, किरोली गावचे ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक आहेत, समाजसेवक आहेत. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. उबदार मायची शाल आणि या स्पर्धेतील मोमेंट देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. आणि त्यानंतर आपण या ठिकाणी पारितोषिक देणार आहोत मॅन ऑफ द मॅच अक्षय पाटील. एक सन्मान शिल्लक आहे, सन्माननीय गुरुनाथजी बजागे यांचा सुद्धा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं जय सौरदेव चषक 2020 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर अक्षय या आपण पुढे आपला सन्मान इथे केला जाईल सामन्याचा पुरस्कार देऊन. खूपच छान इथे मात्र खेळ अक्षय पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या प्रथमतः आपण ट्रॉफी द्यायची आहे. मी दशरथजी बजागे यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण जी सुंदर ट्रॉफीज आहे ती आपण खेळाडूस परिधान करूया. ज्या मला लाभलेली आहे गुरुनाथ फिरांगणे आणि सुरेश पारदी याचकडनं. त्यानंतर मी नक्कीच किरोली गावचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत सन्माननीय गुरुनाथजी बजागे काका, पुढे आपण तुमच्या शुभ हस्ते आपण पुढील पारितोषिक देणार आहोत.